सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड प्राप्त होत आहे. कीर्तनाच्या संबंधातून निवडलेला जो अभंग आहे तो महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा परमात्म्याचं नाव सुलभ सोपं आणि किती खरं आहे आणि त्याचा फायदा किती मोठा आहे याचं उत्तर देणारा 4 चरणाचा अभंग आहे. विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडक्यामध्ये पर्याय द्यायचा तो म्हणजे असा, आपल्या या श्री क्षेत्र अंजनपूर गावामध्ये विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने हा धर्म जागृती कीर्तन महोत्सव समस्त ग्रामस्थांनी आयोजित केला आणि या कीर्तन महोत्सवातील आजच्या ही पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आमचे परमस्नेही महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे, धर्मावरती ज्यांचं प्रेम आहे, असे धर्मप्रेमी श्री धर्मराज्य रेड्डी यांच्याकडून ही सेवा आज माझ्याकडे आहे. या सेवेच्या संबंधाने आमचे आदरणीय प्रल्हादजी रेड्डी साहेब यांचा आज सौजन्य आहे. उपस्थित सर्व भाविक मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, महाराष्ट्रामध्ये मृदंगाच्या क्षेत्रामध्ये जे काही बोटावर मोजण्या इतकी नावं आहेत आज आणि ज्यांचं खूप मोठं महाराष्ट्रात नाव आहे असे दोन्ही मृदंग वादक आज आपल्या सेवेला उपस्थित आहेत. आमचे आदरणीय बंधू अरुण महाराज कदम यांचीही या संबंधाने उपस्थिती आहे. दुसरे आमचे बंधू आदरणीय आनंद महाराज लोहिया यांचीही उपस्थिती आहे. दोघांचंही महाराष्ट्रभर नाव आहे. खरं म्हणजे अंजनपूर कोपऱ्याचं भाग्य एवढं मोठं आहे, महाराष्ट्रातल्या कुठल्याच गावात एवढे कलाकार मंडळी कधी गेले नसतील. एवढे कलाकार मंडळी, एवढे दिग्गज संप्रदायातील मंडळी आमच्या धर्मराज्यांच्या प्रेमामुळे या अंजनपूर गावामध्ये येतात आणि या गावामध्ये आपल्या सगळ्यांचं त्यांना सहकार्य आहे. ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. तुमचं गावकऱ्यांचं तर सर्वांना सहकार्य मार्गदर्शन आहे, पण अंजनपूरचा सप्ताह पाहून पावसाला सुद्धा दम निघला नाही. त्याला सुद्धा आनंद झाला, कधी जातोय अंजनपूरला. आमच्या या अगोदर तो हजर झाला अंजनपुरात. फक्त आता पुढचे 7 दिवस त्याने इथं मुक्काम ठोकू नाही तर कठीणच आहे बुवा. मी तर मंडपात प्रवेश करणं पावसाला जोरदार सुरू होणं, एवढी बॅटिंग त्याने बी सुरू केली धोनी सारखी. पण बिचारा थांबलाय. आता त्याची गरज आहे, पण जिथं गरज आहे तिथं पडत नाही तो सुद्धा. म्हणून खूप आनंद वातावरण आहे. गायनाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात आज ज्यांचं नाव आहे, जी टॉकीजला ज्यांना आपण दररोज पाहत असाल, आमच्या संस्थांचा आणि संप्रदायाचा स्वाभिमान नव्हे, आम्हाला ज्याचा अभिमान आहे असे आमचे भजन सम्राट आदरणीय अभिमान महाराज ढाकणे त्यांचीही आज उपस्थिती आहे. त्याचबरोबर दुसरे आमचे भजन प्रेमी भजन सम्राट कैलास महाराज मुरकुटे पाटील, त्यांनाही खूप धन्यवाद देतो. आपल्या आमचे धनंजय महाराज आहेत, लक्ष्मण महाराज आहेत, बसव कल्याणहून आलेले महाराज आहेत, विनेकरी महाराज आहेत, सगळी गावकरी भजनी मंडळी आहेत, उपस्थित बालगोपाल मंडळी, सगळ्या आमच्या माता भगिनी. खरं म्हणजे मी तुम्हालाही धन्यवाद देईन. मंडपात आज जेवढे उपस्थित आहेत ना, त्या कीर्तनकारापेक्षा ऐकणाराची जास्त परीक्षा आहे. किती बी बसायची व्यवस्था केली तरी पाणी मंडपात घुसते. खरं म्हणजे अद्भुत आनंद आहे आजचा. पण तुम्हाला खरं म्हणजे द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत. मला काही टेन्शन नाही, मला व्यवस्थित असं नाही, मला काही त्रास नाही. पण बसणारला खरं म्हणजे बघा, मी खरं सांगतो, लोहिया महाराज, कदम महाराज, मी फक्त पावसात इथल्या तरुण मंडळीची धावपळ बघत बसलो. माझं अभंग म्हणण्याकडे लक्ष नव्हतं, ना रूप पाहताकडे लक्ष नव्हतं, ना सत्यसाज खरे म्हणण्याकडे लक्ष नव्हतं. पण यांची धडपड पाहून मी इतका दंग झालो होतो.
कुणी पोत्याने पाणी पुसतंय, कुणी पोते टाकतंय, कुठं गेले काय की आता सगळे. पण इतकी गडबड त्यांची, खरं बघा म्हणजे जीव ओवाळून टाकावा असे इथले तरुण पोर आहेत महाराज. खरंच इतके धर्मवेडी माणसं मी कुठं पाहिले नाही. महाराष्ट्रभर फिरण्याचा योग येतो आणि म्हणून या उत्सवालाच नाव खूप गोड दिले, धर्म जागृती सप्ताह. धर्माच्या जागृतीसाठी खरं म्हणजे संयोजकाचा हेतू एवढा स्वच्छ आणि प्रामाणिक आहे, आपल्या सर्वांचा हेतू एवढा प्रामाणिक आहे की फक्त संप्रदायासाठी आणि धर्मासाठी आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी हा प्रामाणिक हेतू आहे. आणि म्हणून आम्ही सुद्धा हॅलो म्हणले की आम्ही आलो म्हणलो बा, त्यांना नाही म्हणायची हिंमतच नाही. विचारला भर पावसात गाडी आली म्हणजे नाही म्हणली का. गाडीला सुद्धा माहिती आहे बाबाकडे गेलं पाहिजे बुवा, आहे की नाही. आणि म्हणून गाडी सुद्धा डायरेक्ट मंडपात आली. त्यांना खूप खरं म्हणजे बघा अशी धर्मवेडी माणसं असली पाहिजेत. आणि खरं म्हणजे इथल्या पोरांना मी खरंच धन्यवाद देईल. मला आमच्या धर्मराज महाराजांनी सांगितलं, महाराज दिवसभर आमचे तरुण पोरं झटते दिवसभर, पण हा बाबा संध्याकाळी काय करतोय काय माहिती. पण माझा पायगुण इतका चांगला आहे, मी मध्ये मध्ये तर महाराज जिथं जाईन तिथं पाऊस असायचा. मी म्हणलं आता असं होऊ नये त्या पंजाब डक सारखं, ते बोलेन पाऊस येणे तसं मी जाणेन पाऊस येणे. म्हणून मी बंद केलं, मध्ये मध्ये गावाला जायचं, घरीच थांबायचो. आपण गेलं की पाऊस येतोय, बरं ते पाऊस बी इतका यायचा की सगळं बंद करून टाकायचं. इथं तरी पत्र्याचं शेड आहे म्हणून अडचण नाही. मी म्हणलं काही असू, नेम म्हणून 15 मिनिटं का व्हायना पण आमचे अरुण महाराज म्हणले, बाबा 15 मिनिटं व्हायना पण कीर्तन करा. होळच्या पुढे निघल्यावर पुढचं काहीच दिसत नव्हतं, एवढा पाऊस होता. ते म्हणले नेम म्हणून 15 मिनिटं व्हायना कीर्तन. आम्हाला वाटतं आम्ही गाडीतून फोन केला होता, पाऊस कसं काय तिकडं. ते म्हणले येऊन गेलाय, चिकचिक झाली, पण तुम्ही या प्रल्हादजींच्याकडे जेवणाचा कार्यक्रम तर आहे. मग ठरलं जेवण तर करून जाऊ. खरं सांगू का, ते बिचारा वाढणारा एवढा उदार होता ना, जे जे जेवले असते त्यांना अनुभव असेल. कुठे गेले काय की मला दिसणारच ते आता आहेत ना, बसा बसा. हा आहेत आहे. अरे खरं म्हणजे माणूस दिलखुलास आहे महाराज. वाढताना बी असा गडी कावळ्यानीच वाढीत होता. हा घ्या. हो मी तर म्हणलं आता नाही इतकं म्हणजे असं भरघोस मुक्त मनाने जेवण तर करा, काही होईल कीर्तनाचं, भरपूर जेवा. बरं त्या मावशांच्या हाताला चव बी एवढी होती. अरुण महाराज त्या आमच्या ताईच्या स्वयंपाकाच्या हाताला एवढी चव होती ना, बिचारीने काय केलं तर काय माहित नाही, पण एवढी टेस्टी लागायचं. खरं काय काय बायांच्या हाताला देव बी एवढी चव देतो ना, पाण्याला फोडणी देऊ द्या 1 नंबर आमटी होईल. पण काय काय बायांचा हात म्हणजे डबाभर मशाला चव नाही कशाला. हो लई कठीण लीला आहे. म्हणून महाराज जसा पाऊस वाढेल बरोबर आहे तसा आपण जेवण वाढीत होतो. पावसाची जेवणाची उग चढावड लागली होती आणि म्हणून त्यांनाही धन्यवाद देईन, त्याही परिवाराला. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. बरोबर कीर्तन 11ला थांबवतो. अभंग अत्यंत गोड आहे. इथं सगळे रती आणि महारथीच आहेत. मृदंगाच्या क्षेत्रात रती महारथी आहेत, गायनाच्या क्षेत्रात रती महारथी आहेत, आयोजनाच्या क्षेत्रात रती महारथी आहेत, ऐकणाऱ्यांच्या क्षेत्रात, श्रवण करण्याच्या क्षेत्रात रती महारथी आहेत. म्हणजे मी अतिरेकी असं समजू नका. हो तुम्ही रती महारथी म्हणजे मी अतिरेकी असं समजायचं काही कारण नाही. अर्थात तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद देईल. अभंग इतका गोड आहे ना, जगद्गुरु तुकोबरांचे शब्द म्हणजे तुकोनी घेतले मोती जैसे. साऊंड सिस्टीम सुद्धा चांगली आहे बरं, त्यालाही खूप धन्यवाद. बिचारात पावसामुळे डिस्टर्ब आहे तो सुद्धा, पण तरी सुद्धा मी त्याला सांगितलं काही नाही, आपलं सामान वाचलं पाहिजे, लक्षात राहू दे. आमचा आवाज काय आम्ही उद्याच्या कीर्तनात वाढवायला हो, पण हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मराठी हॉटस्पॉटच्या रूपाने आता आपला हा कीर्तन महोत्सव लवशेट बरोबर आहे ना, हा कीर्तन महोत्सव आजरामर होणार आहे. त्यांना ते मला वाटतं आता 7 दिवस आहे तिथं शूटिंगसाठी. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगातले शब्द जसे गोड आहेत ना, तसं महाराजांचं चिंतन सुद्धा अत्यंत गोड आहे. तुकोने घेतले मोती जैसे, असं मोत्यासारखे महाराजांचे शब्द आहेत. तुका सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. ही जगद्गुरु तुकोबरायांची वृत्तीनाम अवस्था आहे. सांगू तुम्हाला, माणसाच्या जीवनामध्ये
व्यवस्थेला अजिबात किंमत नाही. आपली अवस्था बनली की व्यवस्था ही आपोआप होत असते. आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये व्यवस्थेपेक्षा अवस्थेला किंमत देत जावी. एकदा का आपली अवस्था बनली ना, आपली व्यवस्था बरोबर लागत असते. एकदा का कलेक्टर झाला ना, तो कलेक्टर ज्या जिल्ह्यात जाईल त्या जिल्ह्यात त्याला कामाची व्यवस्था करण्याची गरज लागत नाही. जिथे जाईल तिथं कलेक्टरचा टेबल तयार असतो. त्या क्षेत्रातली अवस्था आहे म्हणून त्यांची त्या खुर्चीची व्यवस्था आहे. परमार्थात सुद्धा आपल्या कृतीपेक्षाही वृत्तीला अत्यंत किंमत आहे. कृतीच्या बरोबर वृत्तीही महत्वाची आहे. आमच्या गाडगे बाबांनी कृतीही केली आणि वृत्ती सुद्धा केली. महाराज, काय सुंदर कीर्तन होतं गाडगे बाबांचं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, वसुदेव नंदन देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अरे बाबा, कशासाठी करता हे कीर्तन? बंद करा हे कीर्तन. काय चांगलं केलं या तुमच्या कीर्तनाने? अरे तुमचा बाबा एकुलता एक मुलगा गेलाय. थांबवा ना बाबा हे तुमचं कीर्तन. गाडगे बाबांचं लोहिया महाराज कीर्तन थांबतं. कीर्तन थांबल्यानंतर बाबा विचारतात, काय रे माझं कीर्तन का थांबवलंस? बाबा, अत्यंत तुम्हाला वाईट निरोप आहे. कशासाठी करताय हे कीर्तन? खूप वाईट निरोप आहे बाबा तुम्हाला. तुमचा एकुलता एक गोविंदा नावाचा मुलगा गेलाय बाबा. थांबवा हे कीर्तन. माझे गाडगे बाबा म्हणले, अरे क्षणभर थांबले बाबा आणि थांबून म्हणले, काय रे तुला माहित नाही का किती गेले कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी, काय रडू एका. अरे कोट्यावधी लोक दररोज मरतात, त्यांचा कोण विचार करणार? माझा एक मुलगा मेला म्हणून माझं हे कीर्तन थांबवतोस. मला वाटतं ही गाडगे बाबांची अवस्था आहे. आपल्याला थोडा पाऊस जास्त झाला तर आपली व्यवस्था बिघडली आणि आपली अवस्था सुद्धा बिघडली. पण गाडगे बाबांचा एकुलता एक मुलगा गेला तरी सुद्धा बाबांचं कीर्तन थांबलं नाही. मला वाटतं आपलं घरातलं मांजर मेलं तर आपण 2 दिवस जेवत नाहीत. आपण कुठं बराबरी करणार? अत्यंत कृतीला किंमत दिली. तशीच वृत्ती सुद्धा महत्वाची होती. बाबा दिवसभर गाव स्वच्छ करायचे. बाबांनी धर्म धर्म म्हणजे दुसरा काहीच केला नाही. बाबा दिवसभर गाव स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तनातून लोकांचे मन स्वच्छ करायचे. मला असं वाटतं, तुम्ही जर म्हणले ना महाराज आमच्या अंजनपूरला येत असताना पुढच्या वेळी तुम्ही अगोदर आमचा गाव झाडून काढायचा, आमच्या नाल्या स्वच्छ करायच्या आणि मग तुम्ही कीर्तन करायचं. एखाद्या वेळेला आम्ही कीर्तनाच्या अगोदर गाव स्वच्छ करू बुवा, ठीक आहे गाव स्वच्छ करू, पण तुम्ही पुन्हा म्हणाले ना महाराज आता जसा गाव स्वच्छ झाला तसा आमचे आता मन स्वच्छ करा, तर मला असं वाटतं आम्हाला गाव स्वच्छ करता येईल पण लोकांचे मन स्वच्छ करता येणार नाहीत. इतके मन विक्षिप्त आहेत. परवा एक जण डॉक्टरकडे गेला आणि म्हणला, डॉक्टर अहो खूप पोट दुखायला लागलं माझं. डॉक्टर म्हणले, काही शिळ्या भाकरी खाल्ल्यास काय? छे छे 2 महिन्यापूर्वी लग्न झालंय म्हणले ना, आता कुठं शिळ्या भाकरी असतात काय? बरं का गुरुजी असं तो म्हणाला. अहो तव्यावरची पोळी उलताण्यावर आहे आणि उलताण्यावरची डायरेक्ट माझ्या ताटात आहे. असंच असतंय नवीन नवीन. नवरा बोलतो बायको ऐकते. पुढचे 2 वर्ष बायको बोलते नवरा ऐकतो आणि तिथून पुढचं अख्खं आयुष्य दोघंही भांडतात, अख्खं अंजनपूर ऐकतं. म्हणजे भांडणं. अर्थात विषय असा आहे, अहो तव्यावरची उलताण्यावर आणि उलताण्यावरची ताटात आहे, शिळं खायचा काय संबंध?
अरे मग काहीच नाही रे तुझ्या पोटात, सोनोग्राफी केली, सगळं चेक केलं, काहीच नाही पोटात, कधीपासून दुखायला लागलं? तो म्हणला शेजाऱ्याने JCB घेतल्यापासूनच दुखायला लागलं, नाही तर दुखत नव्हतं म्हणलं आपलं, इतके जळकी आहेत काय काय. मग इतकं जळकं मन दुरुस्त करणं कीर्तनातून आपल्या तरी शक्य नाही. ते गाडगे बाबा होते महाराज, काय अधिकार असेल काय. आमच्या सुदाम बाबांनी अनुष्ठान केलं महाराज, आणि असा भला मोठा कार्यक्रम घेतला कीर्तनाचा, आणि असंच आबाळ आलं, खूप आबाळ आलं. 5-25 हजार लोक जमलेले. म्हणले बाबा आता प्रसादाच्या पंक्ती बसवायच्या का? सुदाम बाबाकडे चोपदार आलेले, म्हणले बाबा खूप ढग उठलेत, आता कस काय करायचं एवढा महाप्रसाद? बाबा म्हणले अरे बसवा गंगेत पंक्ती, मी बघून घेतो पावसाचं, लोकांना प्रसाद खाऊ द्या मग बघू पावसाचं. आणि असा प्रसादाला महाराज पंक्ती बसल्या गंगेत. आजही त्या गावचे लोक सांगतात 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे गुरुजी. पंक्ती बसल्या, आणि पंक्ती बसल्यानंतर शेजारच्या गावाला इतका पाऊस पडत होता, असं म्हणतात त्या नदीचंही पाणी तिकडंच थांबलं होतं, लोकांच्या शेताईनी पाणी पडत होतं. पण खाली ज्या वेळेला पंक्ती उठल्या आणि लोक नदीच्या बाहेर आले की मग मात्र नदीला लोंडाच्या लोंडाच आला. लोक सांगायला लागले अहो एवढे लोक कोरडे कसे, इकडं सगळा पाऊसच झालाय, वरी खाली पाऊस वरी पाऊस, काय शक्ती असेल महाराज. आमच्या बंकट स्वामी महाराजांनी मेलेला माणूस जिवंत केला महाराज, आणि जिवंत केलेला माणूस आजही त्याचे सगळे पोरं जिवंत आहेत, हे विशेष आहे. आमच्या भगवान बाबांनी मेलेला माणूस जिवंत केला, तो जिवंत केलेला महात्मा आजही जिवंत आहे गुरुजी. आणि त्यांच्या सप्त्यात परवा दिवशी मला काल्याचं कीर्तन आहे. विठाला हरी विठ्ठल अर्थात देव कुणाचा ऐकत नसतो महाराज, देवाने आपलं ऐकावं. त्याच्यासाठी कृती जशी महत्वाची आहे ना, कृतीच्या बरोबर वृत्ती सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. सट शिकलं खोटं बोलत नाही. ते म्हणते सर्दी झाली ना बाबा मला, पण माझ्या कामाला आली नाही, किती महत्वाचं आहे. ओ पहिलं शिंकला माणूस म्हणायचे सट शिकलं, आता शिंकला की म्हणते टेस्ट करून घ्या. फार कठीण लिहिलं आहे, तसं काय टेन्शन घेऊ नका. अर्थात विषय असा आहे की काय वृत्ती असेल, काय अधिकार असेल महाराज या मंडळींचा. मला असं वाटतं संतांच्या जीवनामध्ये संत महात्म्याने लोकांच्या जागृतीसाठी अहोरात्र प्रयत्न केले महाराज, अहोरात्र. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. महाराज म्हणले धर्म हेतु तरे हो गोसाई, आम्ही धर्माच्या संस्थापनेसाठी आलो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की आम्ही सुद्धा धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हो जय हो पाखंड खंडन, हो धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हो करणे पाखंड खंडन खंडन खंडन. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच्या महाकरणे काम. आणि पुढच्या शब्दाला अंडरलाईन करा, बीज वाढवावे नाम. आम्ही जे आलो ना इथं हे सांगण्यासाठीच आलो. अर्थात बघा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची. बोली रे जरुसी
झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग बोलिले देरुसे सात भावे वर्ताया सात भावे वर्ताया झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग संतांचे मार्ग आडराणी भरले जग आम्ही बाळा कुटुंबाचे आलो याची कारणाचे बोलिले देरुसी सात भावे वर्ताया त्याचं कारणच हे आहे बुवा. माणसाच्या जीवनामध्ये ध्येय ठरणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला कुठं जायचंय हे माणसाचं ठरलं पाहिजे. चार गोष्टी लक्षात असू द्या. माणसाला कुठं जायचंय हे माहीत असावं, आपण कुठून आलो हे माहीत असावं, किमान आपण सध्या कुठं आहोत हे तरी कळावं. काही काही माणसाला कुठं जायचं याचं काहीच ठरलेलं नसतं. आपल्याला कुठं जायचं हे ज्यावेळेला ठरतं ना त्यावेळेला आपल्याला कसं जायचं ही मात्र गोष्ट लगेच लक्षात येते. फक्त ठरलं ना आपल्याला बुवा अंजनपूरला जायचंय, मग मात्र कसं जायचंय हे साधनं आपोआप उपलब्ध होतात. एकदा का ध्येय ठरलं ना की तो परमात्मा मला मिळवायचा आहे. इकडे बघा पोरांनो, एकदा का ठरलं ना की आपल्याला वर्गामध्ये 100 पैकी 99 मार्क मिळवायचे. बरोबर ना? इकडे बघा माझ्याकडे, विको वाढू नको. आपलं जर ठरलं ना 100 पैकी 99 मार्क मिळवायचे. किती मिळवायचे बोला? 99. तर आपण 35 वाल्याची मैत्री करणार ना? कोणाची करणार मग? कॉपी करू नको. 100 वाल्याची. काय झालं अरुण महाराज, एक जणाचा बाप असा पेढे घेऊन आला माझ्याकडे. घ्या पेढे. म्हणलं रामभाऊ कशाच पेढे? म्हणला घ्या. पोरगा 5 झाला. मी म्हणलं किती आहेत रामभाऊ मार्क पोराला? म्हणला 35. मी म्हणलं का पागल आहे राम्या, 35ला कुठे पेढे असतात का? तो म्हणला घ्या, गेल्या वर्षी 32च होती. हो, लई कठीण आहे महाराज. जाऊ द्या, मरू द्या. इकडे बघा माझ्याकडे. आपल्याला वर्गामध्ये 100 पैकी 99 मार्क घ्यायचेत म्हटल्यानंतर आपण ते 99 मार्क घेतल्याशिवाय राहत नाही. एकदा ठरलं ना आपल्याला ही गोष्ट आपल्याला मिळवायची आहे, ध्येय आपलं पक्का असलं ना, मग मात्र आपल्याला साधनाचा त्रास कधी होत नाही. आता माझ्यासमोर आमच्या ह्या माता भगिनी उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांना विचारतो, माझ्या माते समान आहेत आपण, माझ्या ताई समान आहेत तुम्ही सर्वजणी. इकडं बघा. जाऊ द्या, कुत्र्याला हाणू नका. नाही नाही, आज जाऊ द्या, आता काय नाही, त्याला हिव देऊ नका. इकडं ते चेक करायला आलंय. उद्या कुणी म्हणू नये रात्री नाना महाराजांच्या कीर्तनाला कुत्रही नव्हतं. हो, त्याला लई त्याच्या जातीची काळजी महाराज. हो, कुत्र्याला जातीची काळजी, पण विठाला हो, त्याला म्हणजे त्रास, त्याच्यामुळे ते हाजरी लावून जाणार आहे. त्याला काय लोड घेऊ नका. चाललं बिचारे. ते माझ्याकडे लक्ष द्या. आता इकडं माझ्यासमोर या सगळ्या आमच्या ताई आहेत. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, काय झालं? विठाल विठाल विठाला 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 विठाला. असू द्या, त्याला जेव्हा जायचे तेव्हा जाईल ते. आता या सगळ्यांच्या जीवनात एक ध्येय ठरलंय महाराज.
कुरुक्षेत्र गीता जर देवाने सांगितली असेल तर इथं मला कीर्तन सांगावंच लागेल. म्हणजे मी देव आहे असं समजू नका. मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, तुमचं देव ब्राह्मण अग्नीच्या साक्षीने ठरलंय की नाही? बोला. मरेपर्यंत मालकाची सेवा करायची ठरलंय? बोला बोला, कीर्तनात तर हो म्हणा, घरी काही होईल पुन्हा. ठरलंय की नाही? मरेपर्यंत मालकाची सेवा. आता करत नाहीत तुम्ही, हा भाग सोडून द्या. पण ठरलंय की नाही तुमचं की बाबा आपण देव ब्राह्मण अग्नीच्या साक्षीने ठरले, मालक मी मरेपर्यंत तुमची सेवा करणार. आता हे ठरल्यामुळे तुम्हाला मालकाच्या सेवेचा कधी त्रास होतो का? बोला, होतो का? नाही होत. तुम्हाला असं कधीतरी वाटतं का की मालक बाबा जेवाय बसलं की कुरकुर करतो, तुझ्या माईने तुला अशीच भाजी शिकवली का, अशाच भाकरी शिकवल्या का, हे तुला येतच नाही, ते तुला जमतच नाही, ते तुला कळतच नाही, इतका बोलतो तरी तुम्हाला काही त्याचं वाटतं का? काहीच वाटत नाही. का वाटत नाही? कारण याची मरेपर्यंत. महाराज आमचा गाडीत विषय झाला, बरोबर ना गुरुजी? एक पेताड इतकं पडलं होतं आणि ते असं सगळं भरलं होतं, तरी बी गाडी डेअरिंगने घरी चाललं होतं. मी म्हणलं तरी बी याची बायको याला घरी गेल्यावर जीवच घालणार. म्हणजे पेताडाची बायको सुद्धा काय खतरनाक असते राव. आणि आपण किती बी तिला चांगलं बोला, आपल्याला हसकाणारच. पेताडाच्या बायका बी लई चांगल्या हो, अजिबात तितकं बी बेजारी की म्हणजे ते सगळं भरून गेले ना घरी, तरी बी त्याची बायको त्याचं कौतुकच करणार. जरा लवकर निघायचं की म्हणीन पावसा पाण्याचं, त्याला येऊनच देऊ नको ना घरात. पण लई हे बी चांगले आहेत समजा, पण काय काय लईच येड्या हो. असा पिऊन आला की मुगरीने हाणला पाहिजे, तसलं गायला भरलेलं आणि ते सगळं घरात घ्यायचं राडा सगळा. पण त्यांचं बरोबर आहे, मरेपर्यंत मालकाची सेवा करणार हे त्यांचं ठरलेलं आहे. म्हणून तुम्हाला कधी त्रास होतो का? अजिबात नाही. पण मला महाराज एवढं कधी कधी वाईट वाटतं, देव बी उकिरड्यावर तुळशी उगवतो गुरुजी. जे पेतडाचे लेकरं असतात ना, ते इतके दिसायला सुंदर असतात ना, फार सुंदर असतात. तो त्या पिणाऱ्या व्यक्तीने कधीतरी निवांत बसून विचार करावा की अरे आता कुठपर्यंत प्यायचं बाबा, आपल्या लेकरा बाळांसाठी तरी चांगलं वागूया. आपलं काय व्हायचंय वजवाटोळं ते झालं, पण घरातल्या लेकरांसाठी तरी आता आपण चांगलं वागावं, अशी माझी आजच्या कीर्तनातून दारू पिणाऱ्यांना विनंती आहे. महाराज सरकार बी पेट्रोल आणि डिझेल वाढीत आहे ना, आज भाव दारूचा कमी झाला म्हणून बातमी आहे. विठाला फार कठीण आहे महाराज. म्हणजे आपल्याला जायचंय कुणीकडे हेच कळत नाही. अर्थात एकदा का तुमचं ध्येय ठरलं ना, मग मात्र तुम्हाला मी जास्त विस्तार करणार नाही. म्हणून मालकाच्या सेवेचा यांना कधीच त्रास होत नाही. पण आता मी उलट क्रॉस चेकिंग करतो. एखाद्या दिवशी तुमची शेजारीन काकू जर माहेराला गेली आणि त्या शेजारीन काकूने तिच्या मालकाला सांगितलेलं असतं, आपल्या शेजारीन ताईकडे तुम्ही जा, भाकरी त्यांच्याकडून टाकून घ्या आणि 2 दिवसाचं कसं तरी भागवा. असं परातीत ज्यावेळेला तो बाबा पीठ घेऊन तुमच्या घरी येतो, त्यावेळेला तुमच्या कपाळावर असं काहीतरी होतं की नाही, आला बाया मुडदा, आता 2-4 थापून द्यावं लागतं ना, असं वाटतं की नाही? बोला, वाटतं की नाही? अहो वाटलंच पाहिजे, त्याची भाकरी टाकलीच पाहिजे. असं काय आपलं ठरलंय का? नाही. आपलं ध्येय फक्त मालकाची सेवा करणं. हो काय समयोधा टाकला त्यांनी बिराव. हो, याला योगायोग म्हणायचा. विठाल विठाल. अरे या सप्त्याचा आनंद पाहून, बर का प्रल्हादजी, सप्त्याचा आनंद पाहून त्या फुग्याला वाटलं आज एकही तोफ वाजली म्हणून तोफ वाजली. महाराज विठ्ठल. म्हणजे त्याने आठवण करून दिली, आता उद्यापासून हार घालताना तोफ वाजीत जा. अर्थात विषय असा आहे, आता या मावश्या त्या शेजाऱ्याची भाकरी टाकून देतात, हा भाग निराळा. किंवा परोपकार या नात्याने, उपकार या भावनेतून, परोपकार या भावनेतून
त्या शेजार धर्माच्या नात्याने त्या व्यक्तीच्या भाकरी त्या टाकून देतात. त्याची भाकरी टाकली अथवा न टाकली तरी सुद्धा काही तोटा होणार नाही. पण चला बाबा शेजार धर्म आहे म्हणून टाकून देणं वेगळं. तसं एकदा का ध्येय आपलं ठरलं ना, मग मात्र आपल्याला कुठं जायचंय हे कळल्यानंतर कसं जायचंय याची चिंता मिटत असते. आता बघा, कुठून आलो आपण हे सुद्धा कळणं अत्यंत महत्वाचं आहे. महाराज म्हणतात, मी कुठून आलो हेही मला माहित आहे, मी सध्या कुठं आहे हेही मला माहित आहे, आणि मला कुठं जायचंय हे सुद्धा मला माहित आहे. महाराज एकदा स्वतःच्याच घरात निवांत बसले होते. स्वतःच्याच घरात बसले, बरोबर 11ला कीर्तन थांबेल, चिंता करू नका. स्वतःच्याच घरात महाराज बसले आणि बसल्यानंतर महाराज सगळ्यांना म्हणू लागले, अहो मला माझ्या घरी जायचंय, माझं घर कुठं आहे, माझं घर तरी सांगा. लोक महाराजांना वेड्यात काढू लागले. अहो महाराज, तुम्ही तुमच्याच घरात बसलात आणि तुमच्याच घरात बसून तुम्ही आम्हाला विचारता माझं घर कुठे आहे, मला घरी जायचंय. आता हे जरी आपल्या दृष्टीने विनोद वाटत असला तरी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे घर माझं नाही, हे घर माझं नाही, हा देह माझा नाही, हा मुलगा माझा नाही, हा देह तरी माझा आहे का? बघा, हा देह सुद्धा माझा नाही. मुलगा म्हणतो हा देह माझा आहे, पत्नी म्हणते हा देह माझा आहे, शेजारी म्हणतात हा देह माझा आहे, मेल्यानंतर अग्नी म्हणतो हा देह माझा आहे. म्हणजे देह सुद्धा आपला नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अहो मी ज्या देशात आहे तो देश सुद्धा माझा नाही. किती गोड प्रमाण आहे महाराजांचं. देश वेश सहज फिरत आलो, करू सत्ता कोणावरी ते स्थिर राही. अर्थात पाय डोळे म्हणता माझे तीही कैसा, परदेशी नाही कोणी अंधपांगुळ झालो. बस आता माझी करी चिंता दान देई भगवंत. बस महाराज म्हणले, देश वेश नोहे माझा. बर मग इथं कसे आले तुम्ही? बस म्हणले, सहज फिरत आलो. पाय डोळे म्हणता माझे तेही कैसा, बास म्हणले परदेशी नाही कोणी कैसा अंधपांगुळ झालो. म्हणून देवा आता माझी करी चिंता, दान दे भगवंता, पाठी पोटे नाही निर्वी सज्जन. हो, हे तुमच्या पाठ आहे म्हणून मलाही सांगावं लागलं पूर्ण. म्हणजे माझंही विसरलंय का पाठ आहे ते, म्हणजे उजळणी करून घेतली. अर्थात विषय असा आहे की जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा देशही ना माझा नाही, हे माझं घरच नाही. मग महाराजांना विचारूया, महाराज. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे अंजनपूर कोपरा, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड.